आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे मिओसिस फर्स्ट. आपण लास्ट लेक्चरला मिओसिस स्टार्ट केलं होतं, त्यामध्ये डेफिनेशन आणि वेगळे आपण स्टेप्स पाहिल्या होत्या. आता आपण त्याचं डिटेल डिस्कशन स्टडी करणार आहे. पहा, आता पहिलं कोणतं आहे मिओसिस फर्स्ट. त्याला आपण हेट्रोटायपिक डिव्हिजन असं म्हटलं होतं. वाय इट इज कॉल्ड एज हेट्रोटायपिक डिव्हिजन? बिकॉज जी डिप्लॉईड आपला पॅरेंट सेल पाहायला भेटेल ही कशामध्ये डिवाईड होणार? 2 हॅप्लॉईड सेल्समध्ये डिवाईड होणार. हे लक्षात ठेवायचं. ड्युरिंग मिओसिस फर्स्ट म्हणजे पॅरेंटमध्ये आणि डॉटर सेल्समध्ये क्रोमोझोम नंबर आपल्याला वेगवेगळ्या पाहायला भेटतो. इथं 2 सेट प्रेझेंट, इथं सिंगल सेट प्रेझेंट आहे. त्यामुळे याला आपण हेट्रोटायपिक डिव्हिजन असं म्हटलं होतं. पहा, हेट्रो मीन्स डिफरंट, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता मिओसिस फर्स्टमध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली कोणकोणते स्टेजेस येतात. पहिली जी आपण स्टडी करणार आहे ती आहे प्रोफेज फर्स्ट. प्रोफेज फर्स्ट. ओके. आता ही जी प्रोफेज फर्स्ट आपल्याला पाहायला भेटेल, इट इज लॉंगेस्ट फेज इन मिओसिस. मिओसिसमध्ये असलेली सगळ्यात मोठी फेज जी आपल्याला पाहायला भेटेल ती म्हणजे ॲक्च्युली कोणती? प्रोफेज फर्स्ट. आणि मोर कॉम्प्लिकेटेड आपल्याला पाहायला भेटेल, हे लक्षात ठेवायचं. आता ह्या प्रोफेज फर्स्टमध्ये असणाऱ्या सब स्टेजेस आपण स्टडी करणार आहे. आता ह्या प्रोफेज फर्स्टमध्ये आपल्याला कोणकोणत्या सब स्टेजेस पाहायला भेटतील? पहा, सिक्वेन्शियली लक्षात ठेवायचं, यांचं सिक्वेन्स माहीत पाहिजे आपल्याला. ओके. पहिली जी सब स्टेज आहे तिला आपण काय म्हणतो? तिला आपण लिप्टोटिनी असं म्हणणार. लिप्टोटिनी, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता व्हॉट काइंड ऑफ स्ट्रक्चर्स विच आर सीन ड्युरिंग द लिप्टोटिनी आपण ते स्टडी करूया. आता सुरुवातीला आपल्याला माहिती आहे मिओसिस म्हणजे काय? यम फेज. आपण सेल सायकल पाहिलं होतं. पहा, इंटरफेजमधून कशामध्ये एंटर होणार? सेल यम फेजमध्ये एंटर होणार किंवा मिओसिसमध्ये एंटर होणार. आता ही जी आपण सेल दाखवली ही कशामध्ये दिली? ही ॲक्च्युली इंटरफेजमध्ये असलेली सेल आहे. आता ही इंटरफेजमध्ये असलेली सेल कशामध्ये एंटर झाली? ही झाली यम फेजमध्ये एंटर. यम फेजमध्ये एंटर झाली. ओके. यम फेजमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं? आता मिओटिक फर्स्टमध्ये असलेली जी पहिली फेज आहे प्रोफेज फर्स्ट. प्रोफेज फर्स्टमधले आता कोणते? लिप्टोटिनी आपल्याला पाहायला भेटेल. ओके. आता ह्या लिप्टोटिनीमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं? हा जो न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आपल्याला कसा पाहायला भेटेल? न्यूक्लियस बिकम लार्ज. न्यूक्लियस कसा असतो? न्यूक्लियस इज लार्ज. ओके. व्हाय न्यूक्लियस इज लार्ज आपल्याला माहिती आहे? बिकॉज आता हे जे DNA आपल्याला पाहायला भेटतं, पहा, इंटरफेजमध्ये आपल्याला माहिती आहे यस फेज जी असते सिंथेटिक फेज, त्यामध्ये काय झालं? DNA जे मटेरियल आहे ते डुप्लिकेट झालं, म्हणजे DNAची क्वांटिटी डबल आहे. त्यामुळे आपल्याला काय माहिती आहे? न्यूक्लियस हा जो आपल्याला पाहायला भेटेल हा कसा आहे? लार्ज आहे. हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये डबल कंटेंट आहे, हे लक्षात ठेवायचं DNAचं. ओके. दॅट्स वाय न्यूक्लियस इज लार्ज. ओके. आता ड्युरिंग लिप्टोटिनीच्या सुरुवातीला काय होतं का? हे जे DNA आपल्याला पाहायला भेटेल त्याला आपण थोडक्यात काय कन्सिडर करू? त्याला आपण क्रोमोझोम्स थोडक्यात कन्सिडर करूया. ओके. कारण की DNAचंच कंडेन्सेशन किंवा फोल्डिंग होतं आणि क्रोमोझोम्स तयार होतं. ओके. आता हे जे DNA वगैरे असतील किंवा क्रोमोझोम प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये कंडेन्सेशन स्टार्ट होतं, हे लक्षात ठेवायचं. थोडक्यात आपण काय मेन्शन करू? इथं क्रोमोझोम काय व्हायला लागतील? आता कंडेन्स व्हायला लागतील, हे लक्षात ठेवायचं. कंडेन्स. आता कंडेन्सेशनमुळं जे लॉंग DNA असतात ते कसे झाले? शॉर्ट आपल्याला पाहायला भेटेल. काय पाहायला भेटतात? शॉर्ट झाले, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता इथं तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर पहा, 2 जे DNA येतं ते एका पॉईंटला अटायचे, आणि ह्या स्ट्रक्चरला आपण काय कन्सिडर करणार? एकाला क्रोमोझोम आपण कन्सिडर करणार. म्हणजे एका क्रोमोझोममध्ये आपल्याला काय पाहायला भेटतील? 2 DNA प्रेझेंट आहे, हे लक्षात ठेवायचं. क्रोमोझोम काय झाले? यांच्यामध्ये कंडेन्स झाले, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता नेक्स्ट ह्या लिप्टोटिनीलाच आपण बुके स्टेज असं कन्सिडर करणार. हे आपल्याला कधी पाहायला भेटणार? ही झाली लेट लिप्टोटिनी, म्हणजे ही सुरुवातीची लिप्टोटिनी नंतर लेट लिप्टोटिनी. मग याच्यानंतरची लिप्टोटिनीमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं? हे जे आपल्याला क्रोमोझोम्स पाहायला भेटतात त्यांच्यामध्ये कंडेन्सेशन स्टार्टच असेल, फोल्डिंग स्टार्टच असेल. दुसरं आपल्याला काय पाहायला भेटतं का? या स्टेजला आपण बुके स्टेज असं पण म्हणतो. बुके स्टेज. द वाय इट इज कॉल्ड ॲज अ बुके स्टेज? बिकॉज आता हे जे क्रोमोझोमचे एंड्स आहे, क्रोमोझोम म्हणजे काय लक्षात ठेवायचं? 2 DNA एका पॉईंटने अटॅच, या स्ट्रक्चरला आपण क्रोमोझोम असं कन्सिडर करणार. ज्या पॉईंटला अटॅच असतात दोन्ही DNA
एका क्रोमोझोममध्ये, त्याला आपण सेंट्रोमियर असं म्हणतो. लक्षात ठेवायचं. काय म्हणतो आपण त्याला? सेंट्रोमियर. ओके. आता या बुके स्टेजकडं, बुके स्टेजमध्ये होतं काय, हे जे एंड आपल्याला पाहायला भेटणार क्रोमोझोमचे एंड्स असतात, दे आर कन्वर्ज टुवर्ड द सेंट्रोझोम्स. ओके. आपल्याला माहिती आहे का काय झालं, इंटरफेजमध्ये सेंट्रोझोम डुप्लिकेट झाले, सेंट्रिओल डुप्लिकेट झाले म्हटल्यानंतर सेंट्रोझोम ऑब्वियसली डुप्लिकेट झाले, आणि त्या साईडला काय झालं, एंड कन्वर्ज झाले क्रोमोझोमचे. हे लक्षात ठेवायचं. इट लुक लाईक अ बुके, म्हणजे आपल्याला फुलाचा गुच्छ माहिती आहे पहा, त्याला आपण बुके असं म्हणतो. त्यासारखं स्ट्रक्चर ॲक्च्युली हे फॉर्म करतात क्रोमोझोम. दॅट्स वाय दिस स्टेज इज कॉल्ड ॲज बुके स्टेज. ओके. दुसरं आपल्याला काय पाहायला भेटतं याच्यामध्ये, हे जे सेंट्रोझोम्स आहे हे काय येतं, सेंट्रोझोम्स हे डुप्लिकेट झाले होते पहा, इंटरफेसच्याच वेळेस डुप्लिकेट झाले. दे स्टार्ट मायग्रेट टुवर्ड द ऑपोजिट पोल, म्हणजे हा जो सेंट्रोझोम आहे ह्या पोलकडे मूव्ह होणार, हा जो सेंट्रोझोम आहे ह्या पोलकडे आपल्याला मूव्ह पाहायला भेटतो. लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजेच काय, सेंट्रोझोम मूव्ह टुवर्ड ऑपोजिट पोल, हे लक्षात ठेवायचं. आणि ह्या सेंट्रोझोम्समध्येच काय असतात, सेंट्रिओल असतात. लक्षात ठेवायचं. दोन परपेंडिक्युलर आपल्याला काय पाहायला भेटणार, सेंट्रिओल प्रेझेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका सेंट्रोझोमचं आपण जर स्ट्रक्चर पाहिलं तर याच्यामध्ये दोन सिलेंड्रिकल स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, सिलेंड्रिकल स्ट्रक्चर विच आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ते कसे असतील, परपेंडिक्युलर आहे. मग यांना आपण काय म्हणायचं, दीज आर नथिंग बट सेंट्रिओल, हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि हे जे स्ट्रक्चर पूर्ण तयार झालं, कंडेन्स एरिया किंवा त्याला आपण डेन्स एरिया आपण कन्सिडर करतो. ओके. त्याला आपण सेंट्रोझोम असं म्हणायचं, हे लक्षात ठेवायचं. ओके. दॅट इज ऑल अबाउट द लिप्टोटिनी. आता आपण डिस्कस करूया प्रोफेज फर्स्टमध्ये असलेली सेकंड स्टेज. आपण पाहिली लिप्टोटिनी. आता दुसरी जी स्टेज आहे तिला म्हटलं जातं झायगोटिनी. आता झायगोटिनीमध्ये होतं काय हे लक्षात ठेवायचं. झायगोटिनीमध्ये पेरिंग आपल्याला पाहायला भेटेल. पेरिंग चला आता प्रोफेज फर्स्टमध्ये असणारी सेकंड स्टेप आपण किंवा स्टेज स्टडी करूया. ती म्हणजे कोणती आहे, झायगोटिनी. झायगोटिनीमध्ये होतं काय, होमोलॉगस क्रोमोझोम स्टार्ट पेरिंग, हे लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, सपोज ह्युमन सेल आहे, ह्युमन सेलमध्ये आपल्याला 46 क्रोमोझोम पाहायला भेटणार आहे. 46मध्ये आपण काय म्हणतो, 23 पेअर असतात, म्हणजे 23 जोड्या आपल्याला पाहायला भेटतील. ओके. आता 23 हे जे आपल्याला पाहायला भेटेल हे काय येतं, याला आपण मॅटर्नल क्रोमोझोम्स असं म्हणतो. ओके. आणि हे जे 23 याला आपण काय म्हणा, याला आपण पॅटर्नल असं म्हणायचं. लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असलेल्या सेल्स जे असतात का त्यांच्यामध्ये हाफ जे क्रोमोझोम्स आहे हे मदरकडून आलेले, त्याला आपण मॅटर्नल असं म्हणायचं. आणि हाफ जे क्रोमोझोम असतात ते पॅटर्न असतात, म्हणजे फादरकडून आलेले असतात. असे टोटल 46 असतात. ओके. आता ह्या 23 आणि ह्या 23मध्ये असलेले जे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहे, होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय, स्ट्रक्चरली सिमिलर आहे, स्ट्रक्चरली सिमिलर, ज्यांचा आकार सारखा आहे, असे जे क्रोमोझोम्स आहे हे काय करतात, पेरिंग तयार करतात. काय करतील, हे पेरिंग, हे लक्षात ठेवायचं. मग या पेरिंगला आपण काय कन्सिडर करणार, याला आपण सिनॅप्सिस असं म्हणायचं. दिस पेरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज सिनॅप्सिस. ओके. आणि ही जी पेअर फॉर्म होईल, जी जोडी तयार होईल, द पेअर इज कॉल्ड ॲज बायव्हॅलेंट. आणि ह्या पेअरला आपण बायव्हॅलेंट असं म्हणायचं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे अशा किती बायव्हॅलेंट आपल्याला पाहायला भेटेल, ह्युमन जर सेल प्रेझेंट असेल तर अशा 23 पेअर्स किंवा 23 बायव्हॅलेंट फॉर्म होतील. लक्षात ठेवायचं. ओके. चलो आता हे आपल्याला कळालं, बायव्हॅलेंट फॉर्म झालं याच्यामध्ये. ओके. आता द बायव्हॅलेंट बिकम टेट्रॅड. आता बायव्हॅलेंटचं स्ट्रक्चर कसं फॉर्म झालं इथं,
टेट्रेड आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, आता सिम्पल कन्सेप्ट लक्षात घ्या. सुरुवातीला आपल्याला काय माहिती आहे, हे जे 2 DNA येतं, हे 2 DNA एका रिजन थ्रू अटॅच आहे. त्याला आपण सेंट्रोमियर या स्ट्रक्चरला पण आपण क्रोमॅटिड असं कन्सिडर करणार. ओके, म्हणजे ही स्टेज आपल्याला पाहायला भेटेल. लेटर ऑन व्हॉट विल हॅपन, लॉंगिट्युडनल फिशर म्हणजे आपल्याला लॉंगिट्युडनल कट पाहायला भेटतो याच्यामध्ये, बरोबर ना. लॉंगिट्युडनल कट आपल्याला पाहायला भेटणार. आता हे जे सिंगल क्रोमोझोमचं स्ट्रक्चर असतं ना, त्याला म्हटलं तर मोनॅड. काय म्हटलं तर मोनॅड. मोनॅडचं आपल्याला स्ट्रक्चर कसं पाहायला भेटणार, दिस लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतं. दिस इज मोनॅड, बरोबर ना. लॉंगिट्युडनल फिशर झालं. लॉंगिट्युडनल फिशरमुळं काय होईल इथं सांगा. आता 2 जे DNAचे पार्ट आहे हे आपल्याला सेपरेट पाहायला भेटतील. म्हणजे हे क्रोमॅटिड्स आपल्याला किती होतील, 2 आपल्याला पाहायला भेटेल. इथं एकच आहे, मग याला आपण कन्सिडर करणार डायड. ओके, इट इज कॉल्ड ॲज डायड, म्हणजे 2 क्रोमॅटिड्स. इथं काय सिंगल क्रोमॅटिड प्रेझेंट आहे, याला टाकायचं. आता या बायव्हॅलंटमध्ये किती क्रोमॅटिड्स आपल्याला पाहायला भेटतील, मग ह्या जोडीमध्ये 1 2 3 4 क्रोमॅटिड्स आहे. क्रोमोझोम 2च आहे, पण क्रोमॅटिड्स आता किती आहे, 1 2 3 4. दॅट्स वाय दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज टेट्रॅड. त्याच्यामुळे त्याला आपण टेट्रॅड असं म्हणतो. जास्ती त्याला आपण लिप्टोटिनी असं म्हणायचं, लिप्टोटिनी. ओके, आता व्हॉट विल हॅपन ड्युरिंग लिप्टोटिनी. आता हा जो पेअर आपल्याला पाहायला भेटणार 2 क्रोमोझोमचा आहे, त्याला आपण काय म्हटलं होतं, टेट्रॅड. टेट्रॅड इज मोर व्हिजिबल. ह्या स्टेजमध्ये कसं असेल, टेट्रॅड हे डिस्टिंक्ट असेल किंवा मोर व्हिजिबल आपल्याला पाहायला भेटेल, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता जो मेन इव्हेंट होतो लिप्टोटिनीमध्ये, आणि ही गोष्ट लक्षात ठेवायचं, लिप्टोटिनी इज लॉंगेस्ट फेज इन प्रोफेज फर्स्ट. लॉंग इज अँड इम्पॉर्टंट फेज, वी कॅन से दॅट, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता याच्यामध्ये काय होतं, हे जे होमोलॉगस क्रोमोझोम्स पाहायला भेटतील, यांच्यामध्ये असणारे जे नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स असतात त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं, लक्षात ठेवायचं. ओके, काय होतं याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, क्रॉसिंग ओव्हर टेक प्लेस बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स जे असतात होमोलॉगस क्रोमोझोममध्ये, त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे हा एक क्रोमोझोम आहे, याच्यामध्ये 2 क्रोमॅटिड्स प्रेझेंट आहे. ओके, आता हे जे 2 क्रोमॅटिड असतात यांना आपण काय म्हणू, यांना आपण सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणणं आहे, लक्षात ठेवायचं. सिस्टर क्रोमॅटिड्स बिकॉज दे आर द क्रोमॅटिड ऑफ सेम क्रोमोझोम्स, त्यामुळे हे सिस्टर क्रोमॅटिड्स आहे. ओके, आता हा क्रोमॅटिड आणि हा क्रोमॅटिड, ओके, 2 सेपरेट क्रोमोझोमचे क्रोमॅटिड्स आहेत, त्यांना आपण नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स असं म्हणायचं. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. आता नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं, हे लक्षात ठेवायचं. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय होतं, हे जे सेगमेंट असतात हे एकमेकांना क्रॉस जातात, हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि ह्या क्रॉसिंग ओव्हरमध्ये काय होतं लक्षात ठेवायचं, जेनेटिक मटेरियल काय होईल, एक्सचेंज होणार. जेनेटिक मटेरियल एक्सचेंज आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे होतं काय हे लक्षात घ्या. सपोज आपण कन्सिडर करा हा एक क्रोमोझोम आहे, आणि क्रोमोझोमवर आपल्याला माहिती आहे काय प्रेझेंट असतात, जीन्स प्रेझेंट असतील, लक्षात ठेवायचं जीन्स. आता समजा आपण इथं मेन्शन केली, इथं आपण 1 2 आणि 3 असे जीन्स लिहिले, सिक्वेन्शियली प्रेझेंट आहे या क्रोमोझोमवर. आता हा दुसरा क्रोमोझोम आहे असा आपण शो केला, बरोबर. हां, आता याच्यावर सपोज आपण काय शो केले, A B आणि C असे काय येतं जीन्स प्रेझेंट आहे. आता क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर काय होतं हे लक्षात ठेवायचं का, हा जो आपल्याला पाहायला भेटतो आर्म म्हणजे कोणता, हा जो Cचा जीन प्रेझेंट आहे, हा Cचा जीन ॲक्च्युली कशावर शिफ्ट होणार लक्षात ठेवायचं. Cचा जीन आपल्याला पाहायला भेटणार ह्या क्रोमोझोमवर अरेंज होणार, हे लक्षात ठेवायचं. आणि हा 3rd नंबरचा जो जीन आहे हा ब्लॅक क्रोमोझोमवर अरेंज होणार, लक्षात ठेवायचं. म्हणजे सिक्वेन्स काय झाला, चेंज झाला. 1 2 C असं आपण इथं कन्सिडर करणार, आणि इथं A B 3 असं आपण कन्सिडर करणार. म्हणजे जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजेच काय, जेनेटिक मटेरियल एक्सचेंज झालं 2 नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये, मग त्यालाच आपण काय म्हणायचं, त्याला आपण रिकॉम्बिनेशन असं म्हणतो.
काय म्हणतो आपण त्याला, रिकॉम्बिनेशन. हे लक्षात ठेवायचं. इथं पहा आता जेनेटिक मटेरियल काय झालं, एक्सचेंज झालं. ब्लॅकवाल्याचं ह्या ब्लूवाल्यावर शिफ्ट झालं जेनेटिक मटेरियल ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं पहा. ओके. आणि ब्लूवाल्याचं हे जो एंड आहे हा ब्लॅकवाल्यावर शिफ्ट झाला. मग याला आपण जेनेटिक मटेरियल असं म्हणायचं. म्हणजे जीन एक्सचेंज झाले थोडक्यात. आणि जो सिक्वेन्स असणार आहे जीनचा हा चेंज झाला, मग त्याला रिकॉम्बिनेशन असं म्हटलं जातं. हे आता डिप्लोटिनीमध्ये होतं काय लक्षात घ्या, का हे जे होमोलोगस क्रोमोझोमनी पेअर फॉर्म केलेली, आता हे जे होमोलोगस क्रोमोझोम यांच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन आपल्याला पाहायला भेटणार. फोर्स ऑफ रिपल्शन, दे विल स्टार्ट मूव अवे फ्रॉम इच अदर. एकमेकांपासून बाजूला निघायला सुरुवात होणार. हे लक्षात ठेवायचं. ओके. पण ते एका पॉईंटला अटायचे आणि हा जो पॉईंट आहे ॲक्च्युली एक्स लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतो. मग त्या एक्स लाईक स्ट्रक्चरला आपण चियाझमा किंवा त्याला चियाझमेटा असं म्हणणार. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे डिप्लोटिनीमध्ये काय होईल लक्षात ठेवायचं, होमोलॉगस क्रोमोझोम स्टार्ट मूव अवे फ्रॉम each other except one point. त्याला आपण काय म्हणतो, चियाझमेटा किंवा त्याला चियाझमा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं. एका पॉईंटनी ते बाजूला जाऊ शकत नाही किंवा सेपरेट होऊ शकत नाही. त्या पॉईंटला एक्स लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतील, त्याला चियाझमेटा असं आपण म्हणायचं. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे यांच्यामध्ये काय होतं ॲक्च्युली फोर्स ऑफ रिपल्शन आपल्याला पाहायला भेटेल. ओके. आणि ज्यावेळेस होमोलॉगस क्रोमोझोमची पेअर फॉर्म होत होते ते म्हणजे बायव्हॅलंट फॉर्म होत होता. लक्षात ठेवायचं. त्यामुळे काय होतं त्यावेळेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला पाहायला भेटणार. म्हणजे त्यावेळेस काय होतं लक्षात ठेवायचं का ड्युरिंग झायगोटिनीमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं, हे जे दोन होमोलॉगस क्रोमोझोम यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुरुवातीला होतं पहा. फोर्स ऑफ अट्रॅक्शन, एकमेकाकडे हे काय झाले, अट्रॅक्ट झालं. आता हे कशामुळे अट्रॅक्ट झाले, का एका न्यूक्लिओप्रोटीनच्या स्ट्रक्चरमुळे, किंवा त्याला आपण न्यूक्लिओप्रोटीन काय म्हणतो, लॅडर असं कन्सिडर करायचं. हा जो मधला पोर्शन आपल्याला पाहायला भेटतो त्याला काय म्हटलं जातं, न्यूक्लिओप्रोटीन लॅडर. त्यामुळं होमोलॉगस क्रोमोझोम एकमेकाकडं अट्रॅक्ट होतील आणि बायोव्हॅलंट फॉर्म होईल. लक्षात ठेवायचं. आणि हे जे स्ट्रक्चर फॉर्म झालं म्हणजे दोन क्रोमोझोम्स आहे याच्यामध्ये न्यूक्लिओप्रोटीन आहे, मग याला आपण म्हणतो सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. ओके. त्यामुळं सिनॅप्सिस होईल. सिनॅप्सिस म्हणजे काय, पेअरिंग विच लीड्स इन टू द फॉर्मेशन ऑफ ए बायोव्हॅलंट किंवा पेअर फॉर्म होईल. हे लक्षात ठेवायचं. ओके. हे कधी होईल, हे झायगोटिनीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. लेट अस डिस्कस अबाउट द लास्ट फेज इन प्रोफेज फर्स्ट. जी आपल्याला लास्ट फेज पाहायला भेटते त्याला आपण डायकायनेसिस असं म्हणतो. डायकायनेसिस. आता डायकायनेसिसमध्ये आपल्याला मेन जो पाहायला भेटणार ती गोष्ट कोणती, का ड्यू टू फोर्स ऑफ रिपल्शनमुळे काय झालं, का हा जो चियाझमेटा होता ह्या पॉईंटला होता तो ॲक्च्युली कुठे शिफ्ट झाला, टर्मिनल एंडला. म्हणजे क्रोमोझोमच्या एंडला ॲक्च्युली काय झालं, चियाझमेटा शिफ्ट झाला किंवा दे आर अटॅच टू द टर्मिनल एंड. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे या साईडचा असलेला जो चियाझमेटा आहे हा वरच्या साईडला शिफ्ट झाला. हे लक्षात ठेवायचं. मग त्या प्रोसेसला आपण टर्मिनलायझेशन असं कन्सिडर करणार. ओके. व्हॉट इज टर्मिनलायझेशन, चियाझमेटा शिफ्ट टुवर्ड टर्मिनल एंड. ओके. फोर्स ऑफ रिपल्शनमुळं चियाझमेटा शिफ्ट झाला टर्मिनल एंडला. अजून हे दोन्ही होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट झालेले नाही, ते टर्मिनल एंडने अजून पण अटायचे. हे लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट आपल्याला माहिती पहा, सेंट्रोझोम कुठं रीच झाले, ऑपोजिट पोलला. दे रीच ऑपोजिट पोल. यांच्यामध्ये स्पिंडल फायबर पण ॲक्च्युली काय फॉर्म झालं, हे लक्षात ठेवायचं. स्पिंडल फायबर फॉर्मेशन पण झालं आहे यामध्ये. दुसरं जो आपल्याला पाहायला भेटतं, हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे इथं आपल्याला पाहायला भेटणार न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आणि हा जो आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण न्यूक्लिओलस असं म्हणणार. बरोबर. आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस हे काय होतील, हे डिसॲपियर होतील. हे लक्षात ठेवायचं. ओके.
आता डायकायनेसिसमधून ॲक्च्युली ही जी सेल आहे ही कशामध्ये जाईल, मेटाफेज फर्स्टमध्ये एंटर होणार, लक्षात ठेवायचं, मेटाफेज फर्स्ट.